गुड मॉर्निंग. मी मनीष आपटे. नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. हे आपलं मॉर्निंग बुलेटिन सलाम महाराष्ट्र. आणि आज सलाम महाराष्ट्र मध्ये आपल्यासोबत आहे BNHS चे रिसर्च असिस्टंट वरद गिरी. त्यांनी प्राणीशास्त्र या विषयात MSc सुद्धा केलेला आहे. त्यांचा संशोधनाचा विषय उभयचर आणि सरपटणारे प्राणी हा आहे. पालीच्या आणि गांडुळांच्या काही नवीन जाती त्यांनी शोधून काढल्या आहेत. त्यांच्याशी आपण त्यांच्या संशोधनाबद्दल बोलणार आहोत. नक्कीच वरद गिरी यांच्याशी आपण बोलणार आहोत. स्वागत आहे तुमचं IBN लोकमत मध्ये. तुमच्याकडून जाणून घेणार आहोत की एकूणच तुम्ही आतापर्यंत कशा पद्धतीने काम केलंय आणि त्याच्या मागे काय उद्देश आहे. पण त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार डॉक्टर बाबा आढावांना जाहीर झालेला आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. पण त्याच्या आधी बातमी बघूया की महाराष्ट्र फाउंडेशन या अमेरिका स्थित संस्थेचे मराठी साहित्य आणि समाज कार्यासाठीचे पुरस्कार जाहीर झालेत. यावर्षी साहित्य जीवनगौरव पुरस्कारानं डॉक्टर रावसाहेब कसबे यांना तर समाज कार्यासाठी जीवनगौरव पुरस्कारानं डॉक्टर बाबा आढाव यांना गौरवण्यात आलेला आहे. महाराष्ट्र फाउंडेशन ही अमेरिका स्थित मराठी माणसांची संस्था आहे. सुनील देशमुख या संस्थेचे संवर्धक आहेत. 1994 पासून या संस्थेच्या वतीनं विविध पुरस्कार दिले जातात. साहित्य पुरस्कारांचं हे 15वं तर समाजकार्य पुरस्कारांचं 13वं वर्ष आहे. या वर्षीचा साहित्यातला जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर रावसाहेब कसबे यांना जाहीर झालाय. कसबे यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1944 साली नगर जिल्ह्यात झाला. प्राध्यापक, समीक्षक आणि विचारवंत अशी ओळख असलेले कसबे सध्या पुणे विद्यापीठामध्ये आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख आहेत. झोत, आंबेडकर आणि मार्क्सवाद, मानव आणि धर्मचिंतन, आंबेडकरवाद, तत्व आणि व्यवहार आणि दलित चळवळीची वाटचाल ही त्यांची काही गाजलेली पुस्तकं. इतर पुरस्कारांमध्ये आसाराम लोमटे यांच्या इडापिडा टळो, प्रज्ञादया पवार यांच्या मी भिडवू पाहते समग्राशी डोळा, जयदेव डोळे यांच्या समाचार अर्थात माध्यमांची झाडाझडती, नीरा आडारकर, नीना मेनन यांच्या कथा मुंबईच्या गिरणगावची आणि मकरंद साठे यांच्या ते पुढे गेले या पुस्तकांचा समावेश आहे. या वर्षीच्या समाजकार्य पुरस्कारासाठी सुरुवातीला थोडी वादावादी झाली असली तरी तो शेवटी डॉक्टर बाबा आढाव यांना जाहीर झाला आहे. बाबांचा जन्म 1 जून 1930 रोजी पुण्यात झाला. उत्तम चाललेला वैद्यकीय व्यवसाय सोडून बाबा आढाव यांनी मागासवर्गीयांसाठीच्या समाजकार्याला वाहून घेतलं. एक गाव एक पाणवठा ही चळवळ महाराष्ट्रभर राबवली. हमाल पंचायतीच्या माध्यमातून ते आजही पुण्यात कार्यरत आहेत. इतर समाजकार्य पुरस्कारांमध्ये डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांना समाज प्रबोधनासाठी, कुंज बिहारी यांना पर्यावरण रक्षणासाठी, अर्जुन कोकाटे यांना शैक्षणिक कार्यासाठी, व्यंकप्पा भोसले यांना समाजकार्यासाठी, सुरेश खैरनार यांना सामाजिक सलोख्यासाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. नर्मदा बचाव आंदोलनातील तरुण कार्यकर्ते सिमप्रीत सिंग यांना युवा कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. आपण माहिती घेतली महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर झाले आणि त्यातला सामाजिक कार्यासाठीचा जो पुरस्कार आहे तो डॉक्टर बाबा आढाव यांना जाहीर झालेला आहे. पुण्यात आमचे जे ब्युरो चीफ आहे अद्वैत मेहता त्यांच्यासोबत बाबा आढाव सध्या आहेत. आपण अद्वैतकडे जाऊया. अद्वैत, ही खूप आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. बाबा आढाव यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तुझ्यासोबत आहेत, काय सांगशील? नक्कीच वसुंधरा, बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, त्यांच्या कामाचा आदर्श ठेवून रावसाहेब कसबे काय, बाबा आढाव काय यांनी काम केलेलं आहे. कष्टकऱ्यांसाठी, तळागाळातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी जे एक डेडिकेशननी काम केलेलं आहे त्याचा गौरव आहे. त्याच विनम्र भावनेतून त्यांनी हा पुरस्कार स्वीकारलाय. आपण विचारूयात की सुरुवातीला थोडा वाद झाला, राजकीय भाषण न करू देण्याची अट वगैरे, त्यानंतर ती माघारी घेतली आणि तुम्ही जसं म्हणाले की 40 कोटी कष्टकरी आहेत, त्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठीच मी या व्यासपीठाचा उपयोग करून काय सांगाल एकंदरीत या पुरस्काराबद्दल? मला असं वाटतं की प्रथमतः हे सांगितलं पाहिजे की असा जीवनगौरव पुरस्कार मिळाला असला तरी माझ्या मनामध्ये एक रुखरुख आहे. काय होतं, पुरस्कारामुळे माणसं मोठी दिसतात परंतु चळवळी मोठ्या व्हाव्यात असं माझ्यासारख्याला वाटतं. आम्ही ज्या विषमतेविरुद्ध लढतो, सामाजिक विषमता आहे, आर्थिक आहे, राजकीय, अनेक पातळीवरची जी विषमता आहे त्या विषमतेच्या विरुद्ध आम्ही लढतो होतो आणि आयुष्यभर आम्ही लढतो. तसा मी सत्यशोधक, लोकशाही, समाजवादी माणूस आहे. आणि हे एक उघड आहे की महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू छत्रपती, अण्णाभाऊ वगैरे हे आमच्या प्रेरणास्थान आहेत. तेव्हा त्यातून त्यांनी जे काही आम्हाला गौरव दिलेला आहे तो काही मी व्यक्तिगत मानत नाही. पहिल्यांदा तो मी व्यक्तिगत मानत नाही. आता सुरुवातीला कुठल्याही संस्थेमध्ये थोडंसं काही होतं मागे पुढे असं माणसांच्या बद्दल विचार करताना, तसं काही झालं असेल, मला नाही वाटत की त्याची आपण काही ठेवावं. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की जो गौरव त्यांनी केला आहे, ज्या कारणाकरता केला आहे, त्याला एक वर्तमान सुद्धा एक आता परिमाण आहे म्हणून तो मी स्वीकारलेला आहे. कारण ज्या कामामध्ये मी आहे
त्याला टोक असतं, मागण्यांचं टोक नेहमीच निघत असतं आणि त्याचा विस्तारही वाढत जात असतो, तुम्ही की जसं बघाल. आता उदाहरण द्यायचं झालं तर आरक्षण वगैरे ह्याच्यावर साधारणतः जाती समूह असे जागे होतात, परंतु सर्व कष्टकऱ्यांना एकत्र आणणं ते सुद्धा कष्टकरीच आहेत. परत लक्ष, सुतार झालं, लोहार झालं, विश्वकर्मा झालं, पांचाळ झालं, वढार झालं, कोणी झालं, तरी सगळी माणसं कष्टकरी आहेत. तर या सगळ्या कष्टकऱ्यांना एकत्र आणणं आणि त्यांना त्यांच्याकरता, म्हणजे शेतकऱ्याला स्वामी कष्टकरी मानतो असं मी तुम्हाला सांगतो, तेव्हा मुद्दा असा आहे की त्यांच्यासाठी जे सामाजिक सुरक्षा विधेयक आलेले आहे आणि ते नेमकं आता पार्लमेंट कालपासून सुरू झालंय आणि ते विधेयक अजून प्रलंबित आहे, म्हणजे राज्यसभेत मान्य झालं पासून लोकसभेत अजून मानलं जात नाही. आता त्यासाठी आमची सगळी धडपड आहे की ते झालं तर या देशातल्या 40 कोटी कष्टकऱ्यांना न्याय मिळाल्यासारखं होईल. आपण बोलणार आहोत, आपण पुढच्या भागामध्ये हे विधेयक का आवश्यक आहे, आपण लढा दिलेला आहे, अजूनही प्रलंबित आहे. आपण एक ब्रेक घेऊयात आणि परत आपण तुमच्याकडे येऊयात. वसुंधरा, सामाजिक सुरक्षा कायदा का महत्वाचा आहे त्यासाठी आता बाबाराव लढतायत. आपण नंतरच्या भागात आपण जाणून घेऊयात की कशा पद्धतीने त्यांचा लढा सुरू आहे आणि का आवश्यक आहे. निश्चितच अद्वैत, आपण जाणून घेणार आहोत की सामाजिक सुरक्षा कायदा का महत्वाचा आहे. आणि मनीष बाबांनी बोलता बोलता खूप सुंदर आणि महत्वाचा मुद्दा मांडला की चळवळी मोठ्या झाल्या पाहिजे आणि नुसती मोठी व्हायला. बरोबर आहे. आणि त्यांनी खूप छान बोलले ते, म्हणजे मार्क्सच्या वाक्याची एक आठवण येते, तो त्यांच्यावर प्रभाव आहे. त्यांनी म्हटलं होतं की जगातल्या कामगारांनो एक व्हा, साखळ दंडाशिवाय गमावण्यासारखं तुमच्याजवळ दुसरं काहीही नाही. खरंच डॉक्टर बाबा आढाव यांचं खूप मोठं काम आहे, त्यांना पुरस्कार मिळाला. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि आज आपल्याबरोबर वरद गिरी सुद्धा आहेत, त्यांच्याशी त्यांच्या चळवळीबद्दल आपण बोलणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दोघांशी गप्पा मारूयात, पण आधी घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.